भोंदू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. 7व्या गुन्ह्यात नाशिक न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी. भोंदू राजेंद्र गडगेचा नवा कारनामा समोर. गडगेचा भक्तांवर तंत्रमंत्र करतानाचा व्हिडिओ समोर. तंत्रमंत्राद्वारे करतोय भक्तांवर उपचार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती प्रकरण. 1 मेची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता. सरनाईक निरुपम यांची चर्चा झाल्याची माहिती. अमराठी रिक्षा चालकांच्या 4 मे रोजीच्या संपाला मनसे रस्त्यावर उतरून उत्तर देणार. प्रत्येक रिक्षा स्टँडवर उभं राहून मराठी रिक्षा चालकांना पाठिंबा देणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा सत्कार. राज ठाकरे अमित ठाकरेंकडून शिवतीर्थावर गौरव. मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक. ठाण्यात मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंविरोधात बॅनर. सदा रडते उल्लेख करत मनसेनं डिवचलं. कोल्हापूरच्या बिंदू चौकात आमदार संजय गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटनांचं आंदोलन. प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. प्रकाशकाला धमकी देणाऱ्या गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा का नाही, आंदोलकांचा सवाल. राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर. विदर्भ ठरतोय उष्णतेचा हॉटस्पॉट. अकोल्यात सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 2 दिवस पारा चढाच राहणार. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे 700 कोटींची मागणी. वाहतूक सुधारण्यासाठी 700 कोटींची मागणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची शिष्टमंडळानं घेतली भेट. 12वीचा निकाल लवकरच लागणार. डिजी लॉकरवर कमिंग सून अशा आशयाचा मेसेज. राज्य शिक्षण बोर्डाकडून पत्रकार परिषदही घेतली जाणार.